सो नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते आपण स्टार्ट करणार आहे. दॅट इज टू व्हेरीफाय द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लेक्सर. तर आपण थेअरीमध्ये मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. तर मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट, तर मल्टिप्लेक्सर मीन्स व्हॉट, मल्टिपल इनपुट्स अँड इन दॅट सिंगल आउटपुट, दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिप्लेक्सर. तर मल्टिपल इनपुट्स विथ सिंगल आउटपुट, दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिप्लेक्सर. तर याच्यामध्ये मल्टिप्लेक्सरमध्ये काय आहे की आपण थेरॉटिकल बॅकग्राऊंड जे आहे मॅन्युअलमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे की याच्यामध्ये काय आहे की थेरॉटिकल बॅकग्राऊंडमध्ये मल्टिप्लेक्सर इज अ कॉम्बिनेशनल सर्किट. तर कॉम्बिनेशनल सर्किट मीन्स जे आहे आपण थर्ड युनिट स्टडी करतोय की त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. तर मल्टिप्लेक्सर मीन्स व्हॉट, इट इज हॅव्हिंग डेटा सिलेक्टर्स. तर मल्टिप्लेक्सरचे आपण टाईप्स जे आहे ते वेगवेगळे टाईप स्टडी केले. दॅट इज 2:1 मल्टिप्लेक्सर असेल, 4:1 असेल, 16:1 असेल किंवा 32:1 मल्टिप्लेक्सर असेल. तर त्याच्यानुसार सिलेक्ट लाईन्स जे आहे ते आपण स्टडी केल्या. तर 2:1 मल्टिप्लेक्सरला किती सिलेक्ट लाईन असणार आहे? 1 सिलेक्ट लाईन असणार आहे. देन 4:1 मल्टिप्लेक्सरला 2 सिलेक्ट लाईन. देन 8:1 मल्टिप्लेक्सरला 3 सिलेक्ट लाईन आणि 16:1 मल्टिप्लेक्सरला किती? 4 तुमच्या सिलेक्ट लाईन्स असणार आहे. तर त्याच्यानुसार सिलेक्ट लाईन्स वरून आपण काय करणार आहे, ट्रूथ टेबलमध्ये काय करणार आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन करणार आहे सिलेक्ट लाईन्स वरून. जर एक सिलेक्ट लाईन असेल तर 2 कंडिशन असणार, 0 आणि 1. जर 2 सिलेक्ट लाईन असतील तर काय की 4 कंडिशन असणार आहे, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. देन 3 सिलेक्ट लाईन असतील तर 3 सिलेक्ट लाईनच्या किती? टोटल 0 to 7 8 कंडिशन असणार आहे. आणि जर 4 सिलेक्ट लाईन्स असतील तर 4 सिलेक्ट लाईन्सच्या किती कंडिशन असणार आहे? तर 0 to 15 मीन्स टोटल किती? 16 कंडिशन्स ज्या आहे त्या तुमच्या कशामध्ये असणार आहे? तर इनपुटमध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये थेरॉटिकल बॅकग्राऊंडमध्ये सेम नोट केलेलं आहे. देन मल्टिप्लेक्सरची IC जी आहे ती आपण स्टडी केली की सपोज N:1 मक्स आहे. तर N:1 मक्स मीन्स व्हॉट की याच्यामध्ये नंबर ऑफ इनपुट्स किती असणार आहे? N नंबर ऑफ इनपुट्स असणार आहे. आउटपुट किती असणार आहे? 1 जे आहे ते फक्त आउटपुट असणार आहे. सिलेक्ट लाईन्स ज्या आहे त्या तुमच्या इनपुटवरती डिपेंड असणार आहे. So this is multiplexer. So multiplexer means what? It is having multiple inputs with single output, that is called as multiplexer. तर याच्यामध्ये की आपण टाइप्स जे आहे मल्टिप्लेक्सरचे टाइप्स जे आहे ते स्टडी करणार आहे. दॅट इज 2:1 मल्टिप्लेक्सर, देन 4:1 मल्टिप्लेक्सर, नेक्स्ट इज 8:1 मल्टिप्लेक्सर आणि नेक्स्ट जे आहे 16:1 मल्टिप्लेक्सर. तर 2:1 मल्टिप्लेक्सरमध्ये 2 काय असणार आहे? 2 इनपुट असणार आहे आणि आउटपुट किती असणार आहे? 1 आउटपुट असणार आहे. तर याच्यामध्ये सिलेक्ट लाईन जी आहे 2:1 मक्समध्ये 1 सिलेक्ट लाईन असणार आहे. देन 4:1 मक्समध्ये, तर 4:1 मक्समध्ये किती? 4 इनपुट लाईन्स असणार आहे. एक काय असणार आहे? आउटपुट लाईन असणार आहे. आणि सिलेक्ट लाईन्स जे आहे, सिलेक्ट लाईन्स किती असणार आहे? तर 2 सिलेक्ट लाईन्स ज्या आहे त्या तुमच्या सर्किटमध्ये रिक्वायर असणार आहे. देन 8:1 मध्ये सेम की 3 सिलेक्ट लाईन असणार आहे, 8 इनपुट असणार आहे आणि एक काय असणार आहे? आउटपुट असणार आहे. देन 16:1 मल्टिप्लेक्सरमध्ये काय टोटल किती इनपुट असणार आहे? 16 तुमचे इनपुट असणार आहे, एक आउटपुट असणार आहे. आणि 16:1 मल्टिप्लेक्सरला सिलेक्ट लाईन्स ज्या आहेत त्या किती असणार आहे? तर टोटल 4 सिलेक्ट लाईन असणार आहे. तर 4 सिलेक्ट लाईन वरून आपण काय करणार आहे? टोटल 0 to 15 पर्यंत काय करणार आहे? कॉम्बिनेशन्स जे आहे ते नोट करणार आहे. दॅट इज द टाइप्स ऑफ मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरच्या IC जे आहे 2:1 ICचा नंबर दिलेला आहे इथं तुम्हाला. देन 4:1 असेल, 8:1 असेल किंवा 16:1 असेल. तर प्रत्येक ICचा नंबर जो आहे तो दिलेला आहे. तर याच्यामध्ये की सपोज 8:1 मल्टिप्लेक्सर आहे, तर 8:1 मल्टिप्लेक्सर मध्ये काय केलेलं आहे की टोटल किती तुमच्या D0 to D7 काय इनपुट लाईन्स जे आहे डेटा इनपुट्स दिलेले आहेत, इनेबल पिन दिलेली आहे. देन इथं काय
सिलेक्ट लाईन्स तुम्हाला सांगितल्या की 8:1 मध्ये सिलेक्ट लाईन्स किती असणार आहे, 3 सिलेक्ट लाईन्स असणार आहे. तर त्याच्यानुसार सिलेक्ट लाईन्स S0 S1 S2 रिप्रेझेंट केलेले आहे. देन आउटपुट जे आहे ते आपण आउटपुट काय करणार आहे, Y ने रिप्रेझेंट करतो. तर आउटपुट जे आहे Y मीन्स व्हॉट की याच्यामध्ये एकच मिनिट, तर 8:1 मक्स. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ लाईन्स जे आहे त्या तुमच्या 8 इनपुट लाईन आहेत. देन सिलेक्ट लाईन्स जे आहे 3 सिलेक्ट लाईन्स आहेत, S0 S1 S2. आउटपुट जे आहे ते आपण काय केलेलं आहे, Y ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन याचा ट्रूथ टेबल जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे की आपण थेअरीमध्ये स्टडी केलेलं आहे की ट्रूथ टेबलमध्ये काय आहे तुमचं, थेअरीमध्ये स्टडी केलेलं की इनेबलची कंडिशन दॅट इज इम्पॉर्टंट. तर इनेबलची कंडिशन काय आहे की ज्यावेळी इनेबल पिन तुमची 0 असणार आहे दॅट टाइम कंडिशन्स काय असणार आहे की इनपुट जे आहे इनेबल ज्यावेळी 0 असणार आहे दॅट टाइम तुम्ही काय करणार आहे, तर डोंट केअरने काय करणार आहे, आउटपुट कन्सिडर करणार आहे. तर इथं प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मॅन्युअलमध्ये काय दिलेलं आहे की इनेबल पिन ज्यावेळी 1 असणार आहे त्यावेळी काय केलेलं आहे, इथं डोंट केअर कंडिशन कन्सिडर केलेली आहे. आउटपुट काय केलेलं आहे, 0 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि ज्यावेळी इनेबल पिन 0 असणार आहे दॅट टाइम कंडिशन्स जे आहे S0 S1 S2 सिलेक्ट लाईन्सच्या 3 सिलेक्ट लाईन्स वरून 0 to तुमचं 7 पर्यंत इक्वॅलंट नंबर जो आहे तो नोट करणार आहे तुम्ही ट्रूथ टेबलमध्ये. मग मध्ये काय की तुमचं एक एक इनपुट काय होणार आहे की सिरियली सिलेक्ट होणार आहे. आउटपुटला पहिल्यांदा काय D0, नंतर D1 D2 D3 D4 D5 अप टू D7. तर आपण ऍक्च्युअल डायग्राम जी आहे ती सॉफ्टवेअरमध्ये स्टडी करू. दॅट इज 8:1 मग. देन सर्किट डायग्राम जी आहे की तुम्ही जी सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करणार आहे ती मॅन्युअलच्या पेजेसवरती ड्रॉ करा नंतर. देन ऑब्झर्वेशन टेबल जो आहे, ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो तुम्हाला 8:1 चा ऑब्झर्व करायला सांगितलाय किंवा तुम्ही वेगवेगळे टेबल जे आहे ते ऑब्झर्व करून बघा. इतर कन्क्ल्युजन किंवा प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जरी तुमच्या डायग्राम 4:1 चं सर्किट जे आहे व्हेरीफाय करून त्याचा ट्रूथ टेबल लिहा किंवा 2:1 चा किंवा 16:1 चा ते सर्किट डायग्राम जे आहे त्या ड्रॉ करा आणि ट्रूथ टेबल्स जे आहे ते व्हेरीफाय करा. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की आपल्याला मॅन्युअलमध्ये 8:1 चा काय सांगितलेला आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करायला सांगितलेला आहे. तर मी दाखवताना तुम्हाला काय करते, 4:1 चा दाखवते. तुम्ही काय परफॉर्म करायचंय सॉफ्टवेअरमध्ये 8:1 चा तुम्ही परफॉर्म करायचंय की मी तुम्हाला 4:1 चं दाखवते की याच्यामध्ये हे जे आहे प्रॅक्टिकल आहे. रिझल्ट कन्क्लुजन ते नोट करा. प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स जे आहे ते सर्च करून नोट करा. तर याच्यामध्ये एकच मिनिट, स्क्रीन जी आहे ती शेअर करते प्रॅक्टिकलसाठी. तर इथं प्रॅक्टिकल साठी मी स्क्रीन जी आहे ती शेअर करते. एकच मिनिट. स्क्रीन शेअर करते. आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज जो आहे तो येतोय ना? चॅट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. तर इथं आपण काय करणार आहे, तर इथं आपण काय करणार आहे, एकच मिनिट.
तर इथं आपण काय करणार आहे, तर इथं आपण काय करणार आहे, तर सॉफ्टवेअर जे आहे की तुम्ही काय करणार आहे, तुमच्या मोबाईल सॉफ्टवेअर जे मधलं आहे लॉजिक सिम सॉफ्टवेअर आहे ते काय लॉजिक करणार, सिम ओपन सॉफ्टवेअर करणार. ओपन केल्यानंतर आपण काय करणार आहे. तर ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट जो आपण काय आहे तो करतो, क्रिएट तर करतो. प्रोजेक्ट जो आहे तो create करतो. तर प्रोजेक्ट जो आहे, एकच मिनिट एकच मिनिट आवाज येतोय का? व्यवस्थित आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. आवाज 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 जो आहे येतोय ना आता? येतोय आता. आय थिंक सो. चेक करा आवाज येतोय का नाही, मेसेज करा. येतोय ना आता? तर याच्यामध्ये सॉफ्टवेअर जे आहे तर मी सॉफ्टवेअर जे आहे ते शेअर करते की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये काय करणार आहे, लॉजिक सिम सॉफ्टवेअर जे आहे ते काय करणार आहे, ओपन करणार आहे. तर लॉजिक सिम सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपण काय करतो, तर करायचंय मल्टिप्लेक्सर जो आहे मल्टिप्लेक्सरचं प्रॅक्टिकल परफॉर्म करायचंय. तर आपण काय करतो, या अँड गेट वरती काय करतो, क्लिक करतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत की एलिमेंट्स जे आहे ते दाखवले जातात. तर एलिमेंट्स मध्ये आपण काय करणार आहे, तर इथं तुम्ही स्क्रोल करा. तर याच्यामध्ये डेटा सिलेक्टर म्हणून बघा ऑप्शन आहे मोबाईल मध्ये तुम्हाला. तर डेटा सिलेक्टर मध्ये 2 मक्स 4 मक्स 8 मक्स आणि 16 मक्स जे आहे ते दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 मक्सचं प्रॅक्टिकल जे आहे 4:1 मक्सचं प्रॅक्टिकल करून दाखवते. तुम्ही काय करायचं, 8:1चं प्रॅक्टिकल जे आहे मॅन्युअल मध्ये दिलेलं ते परफॉर्म करायचं. तर 4:1 मक्स साठी मी काय करणार आहे, एलिमेंट जो आहे तो सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट करून स्क्रीनवरती तुमचा 4:1 मक्स येईल. तर 4:1 मक्सचे स्पेसिफिकेशन्स जे आहे ते तुम्हाला सांगितलेले की स्पेसिफिकेशन्स मध्ये काय असणार आहे की 4 इनपुट असणार आहे. तर इथं 0, 1, 2, 3 जे आहे 4 इनपुट जे आहे ते दाखवलेले आहेत. नंतर सिलेक्ट लाईन्स जे आहे S0 S1 ने काय केलेली आहे, सिलेक्ट लाईन जी आहे ती दाखवलेली आहे आणि आउट मीन्स काय की तुमचं आउटपुट जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की इनपुटला काय करणार आहे, स्विचेस कनेक्ट करणार आहे. सिलेक्ट लाईन्सच्या अक्रॉस काय करणार आहे, स्विचेस कनेक्ट करणार आहे आणि आउटपुटला काय करणार आहे, बल्ब जो आहे एलईडी जो आहे तो कनेक्ट करणार आहे. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, तर सिलेक्ट लाईन्सला काय करणार आहे, इनपुट कंडिशन देणार आहे की 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर इथं 2 सिलेक्ट लाईन आहे म्हणून 2 सिलेक्ट लाईन्सचे किती कॉम्बिनेशन असणार आहे, 4 कॉम्बिनेशन असणार आहे. तर इथं पहिल्यांदा मी काय करते, या 4 इनपुट साठी काय करणार आहे, 4 स्विच या 4 इनपुट साठी आणि 2 जे आहे स्विच सिलेक्ट लाईन साठी. तर टोटल मी काय करते की 6 स्विचेस जे आहे ते इथं घेते. स्विच जे आहे इनपुट मध्ये तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत. तर स्विचेस जे आहे ते सिलेक्ट करा. तर त्याच्यानुसार स्विचेस जे आहे कनेक्शन साठी तर इथं सर्किट मध्ये आपण काय करणार आहे, तर आता कनेक्शन जे आहे तर स्विच 7, 6 नंबरिंग जे आहे ते दिलेलं आहे. फक्त आउटपुटला सिलेक्ट होताना स्विचची पोझिशन जी आहे ती लक्षात ठेवायची. तर कनेक्शन करा की हा स्विच जो आहे पहिला स्विच इथं तुम्हाला नेमिंग मध्ये काय आलेलं आहे, स्विच 7 म्हणून आलेलं आहे. तर स्विच 7 आपण काय करणार आहे, तर स्विच 7 जो आहे तो काय करणार आहे, तर स्विच 7 जो आहे तो इनपुट 0 ला कनेक्ट करणार आहे. देन स्विच 6 आहे, स्विच 5 जो आहे इनपुट 2 ला कनेक्ट करणार आहे. स्विच 4 जो आहे इनपुट 3 ला कनेक्ट करणार आहे. देन सिलेक्ट लाईन्स जे आहे
तर इथं सिलेक्ट आहे त्या शेअर केलेल्या आहेत. तर स्विच आणि स्विच तर सिलेक्ट लाईन S0 आणि S1 ला आपण काय करणार आहे, तर स्विच जे आहे ते सिलेक्ट करणार आहे. तर कनेक्शन करताना आउटपुटला इथे एक LED लागेल, तर इथून लाईट आउटपुट घ्या. तर लॅम्प जो आहे इथून करते. देन कनेक्शन तुम्हाला माहिती आहे कसं करायचे. कनेक्शन करताना काय करायचं, कनेक्ट वरती क्लिक करणार आहे, कंटिन्यू. तर इथं मी कनेक्शन जे आहे स्विच जो आहे 0 जो आहे स्विच 7 जो आहे तो 0 ला कनेक्ट करते. स्विच 6 जो आहे 1 ला कनेक्ट केला. स्विच 5 जो आहे तो स्विच 5 जो आहे तो 2 ला कनेक्ट केला आणि स्विच 4 जो आहे तो काय केला 3 ला कनेक्ट केला. देन सिलेक्ट लाईन्स जे आहे सिलेक्ट लाईन्सला स्विचेस जे आहे ते कनेक्ट करा. जो आहे स्विच 2 ला कनेक्ट केला. S1 जो आहे स्विच 3 ला कनेक्ट केला. आउटपुटला काय केलं LED जो आहे तो कनेक्ट केलाय. लॅम्प जो आहे तो कनेक्टेड आहे. देन की आपल्याला काय करायचंय आता सर्किट जे आहे ते व्हेरीफाय करायचंय. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करणार आहे सेटअप जे आहे सेटअप करा तुमच्या सर्किटचं. देन इनपुट जे आहे तर स्विच 7 जो आहे तो काय करते 1 ला कनेक्ट करते. स्विच 6 जो आहे तो ऑफ स्टेटला ठेवते. देन स्विच 5 जो आहे तो मी काय केलेला आहे ऑन केलेला आहे आणि स्विच 4 जो आहे ऑफ केलेला आहे. आता आपल्याला काय असणार आहे की इनपुट मल्टिप्लेक्सर काय करणार आहे एक एक इनपुट काय करणार आहे सिरियली सिलेक्ट करणार आहे. तर इथं लाईट काय होणार आहे की तुमची सिरियली इनपुट काय तर इथं आउट सिग्नल जो आहे तो पहिल्यांदा बघा 0 ला कनेक्टेड आहे. तर 0 ला कनेक्टेड मीन्स व्हॉट की इथं तुमचं काय असणार आहे तर पहिल्यांदा काय होणार आहे की 0 ला जे इनपुट असणार आहे ते काय होणार आहे आउटपुटला डिस्प्ले होणार आहे. नंतर सेकंड कंडिशन काय करणार आहे आपण स्विचला की सपोज 1-0 देतोय. 1-0 दिल्यानंतर काय होणार आहे की तुमचा सपोज इनपुट 1 सिलेक्ट होतंय. तर इनपुट 1 ला स्विचची पोझिशन काय ऑफ आहे. तुमचा लॅम्प काय असला पाहिजे ऑफ स्टेटला असला पाहिजे. देन नेक्स्ट जे आहे नेक्स्ट इनपुट आपण 2 सिलेक्ट करणार आहे. तर 2 मीन्स व्हॉट की तुमचा स्विच काय ऑन आहे. तुमचा लॅम्प काय असला पाहिजे ऑन असला पाहिजे. आणि नेक्स्ट कंडिशन जी आहे स्विच 4. तर स्विच 4 मीन्स व्हॉट की ऑफ स्टेटला आहे की ज्यावेळी आपण थर्ड इनपुट सिलेक्ट होणार आहे दॅट टाइम तुमचा लॅम्प काय असला पाहिजे ऑफ असला पाहिजे. तर इनपुट 0S1 तर त्याच्या अक्रॉस आपण काय करणार आहे तर सिलेक्ट लाईन्सच्या अक्रॉस काय करणार आहे तर इनपुट कंडिशन पास करणार आहे. तर फर्स्ट कंडिशन काय आहे की ऑलरेडी 0-0 आहे. तर 0-0 असताना तुमचं इनपुट काय सिलेक्ट झालेलं आहे तर इथं बघा रेड सिग्नल जो आहे या 4:1 मगच्या आतमध्ये रेड कलरची लाईन जी आहे ती दाखवलेली आहे ती तुमची काय 0 ला कनेक्टेड आहे. 0 ला कनेक्टेड आहे. फर्स्ट स्विच जो आहे तो ऑन आहे त्याच्यामुळे लॅम्प काय तुमचा ऑन. नंतर सेकंड कंडिशन मी काय करते हा 1 करते हा 0 करते. तर 1-0 केल्यानंतर तुमचं कोणतं इनपुट सिलेक्ट झालंय 1 जे आहे. तर इथं बघा तुमचा डॉट जो आहे तो 1 वरती आलेला आहे. मीन्स इनपुट तुमचं काय झालंय 1 सिलेक्ट झालेलं आहे. 1 मीन्स काय की तुमचा स्विच नंबर 6 जो आहे तो ऑफ आहे त्याच्यामुळे बल्ब लॅम्प पण काय तुमचा ऑफ स्टेटला आहे. नंतर नेक्स्ट कंडिशन काय की हा 0 करते हा 1 करते मीन्स तुमचं इनपुट काय झालं 2 सिलेक्ट झालं. तर ज्यावेळी इनपुट 2 सिलेक्ट होणार आहे मीन्स लॅम्प 5 स्विच 5 जो आहे तो तुमचा ऑन आहे त्याच्यामुळे लॅम्प काय झाला ऑन झाला. देन नेक्स्ट जे आहे 1-1 कंडिशन की स्विच 4 सिलेक्ट होणार आहे मीन्स तुमचं इनपुट पिन नंबर जे आहे 3 सिलेक्ट होणार आहे. तर इथं 3 नंबरच्या स्विचची पोझिशन काय आहे या स्विचची पोझिशन तुमची ऑफ आहे. जर ऑफ असेल तर लॅम्प ऑफ असणार आहे. ऑन असेल तर काय असणार आहे लॅम्प काय होणार आहे ऑन होणार आहे. दॅट इज 4:1 मल्टिप्लेक्सर. तर एक एक इनपुट काय असणार आहे तुमचं
सिरियली सिलेक्ट होणार आहे की तुम्ही इनपुटला जी कंडिशन देणार आहे त्याच्यानुसार आउटपुटचा लॅम्प तुमचा काय असणार आहे. जर बटन तुमचं ऑन असेल तर लॅम्प ऑन असणार आहे, बटन ऑफ असेल तर लॅम्प काय असणार आहे, ऑफ असणार आहे. तर त्याच्यानुसार आउटपुट जे आहे ते आपण काय करणार आहे, सिलेक्ट लाईन्स वरून काय करणार आहे, डिझाईन करणार आहे. दॅट इज दिस इज फॉर 4:1 मल्टिप्लेक्सर. तर 4:1 मल्टिप्लेक्सर झाला. सेम आपल्याला काय करायचंय मॅन्युअल मध्ये 8:1 मल्टिप्लेक्सर जो आहे त्याची डायग्राम ड्रॉ करायची. ट्रूथ टेबल जो आहे पेजवरती नोट करा आणि त्याच्यानुसार मॅन्युअल मध्ये ट्रूथ टेबल जो आहे तो कम्प्लीट करा. तर 8:1 मक्स. तर 8:1 मक्स मध्ये आपण काय करणार आहे, सपोज 8:1 मक्स करायचंय तर सेम की आपण काय करणार आहे, ऑप्शन मध्ये तुम्हाला डेटा सिलेक्टर ऑप्शन म्हणून आहे. तर डेटा सिलेक्टर मध्ये 8 मक्स जो आहे तो दिलेला आहे. 8 मक्स जो आहे तो सिलेक्ट करा, ऍड करा. स्विच लागतील, सिलेक्ट लाईन्सला किती स्विच लागतील, 3 स्विच लागतील. आउट काय करणार आहे, लॅम्प जो आहे तो कनेक्ट करणार आहे. तर त्याच्यानुसार स्विच आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. स्विचेस आहे स्विच दिलेले टोटल स्विचेस तुम्हाला लागतील. त्याच्यानुसार स्विचेस जे आहे सर्किट मध्ये कनेक्ट करा 8:1 मध्ये. सर्किट जे आहे ते तुम्ही डिझाईन करा. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डिझाईन करा. मी 8:1 पण दाखवते म्हणजे लक्षात येईल. तुम्ही तुमचं सर्किट जे आहे तुमच्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर दिलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रॉ करा आणि त्याच्यानुसार कनेक्शन्स जे आहे ते करा. टोटल 8 इनपुट्स जे आहे प्रत्येक इनपुटला मल्टिप्लेक्सरच्या कनेक्ट करा सिरियली. स्विच नंबर जो आहे तो स्विच नंबर बघा आणि त्याच्यानुसार काय चेक करा आउटपुट तेच येते का नाही. किती झाले, 6-7 झाले ना. आउटपुटला एक लॅम्पची रिक्वायरमेंट असणार आहे. लॅम्प जो आहे तो आउटपुटला कनेक्ट करा. प्रॅक्टिकल लक्षात आलंय. तर प्रॅक्टिकल जे आहे 8:1 परफॉर्म करता येईल सगळ्यांना. प्रॅक्टिकल जे आहे परफॉर्म करता येईल. प्रॅक्टिकल जे आहे परफॉर्म करता येईल. यस ऑर नो शेअर करा. यस शेअर काय करा. करायचंय की तुम्हाला स्विचेस जे आहे ते तुम्ही काय करणार आहे 8:1 जो आहे तो डेटा सिलेक्टर म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर जे आहे तो ओपन करा. त्याच्यामध्ये स्क्रोल करा. डेटा सिलेक्टर मध्ये 2:1 आहे. 2 मक्स केलेलं आहे तिथं. 4 मक्स, 8 मक्स आणि 16 मक्स केलेलं आहे. त्याच्यानुसार मल्टिप्लेक्सर जो आहे 8:1 मल्टिप्लेक्सर सिलेक्ट करा. 8:1 मल्टिप्लेक्सरला काय की टोटल तुम्ही किती 8 इनपुट घेणार आहे. मीन्स 8 स्विचेस घ्या, इनपुटला कनेक्ट करा. स्विचच्या पोझिशन रॅन्डमली तुम्हाला जी द्यायची आहे ती द्या. सिलेक्ट लाईन्स जे आहे तर सिलेक्ट लाईन्स जे आहे S0, S1, S2 असणार आहे. तिघांसाठी काय करा
स्विच जो आहे तो कनेक्ट करा. तर स्विचला काय करायची, S0 तुमचं लास्ट बीट असणार आहे, S1 तुमचं फर्स्ट बीट असणार आहे. तर 0 0 0 0 0 1 तर 0 to 7 पर्यंत बायनरी नंबर जो आहे तो स्विचला द्यायचा. त्याच्यानुसार क्रॉस चेक करायचं की ज्यावेळी 0 इनपुट देणार आहे त्यावेळी तुमचं मक्सचं जे काही 0 पिन आहे, तर 0 पिनला जे इनपुट दिलेलं आहे स्विच तुम्ही 1 ठेवलेला आहे का 0 ठेवलेला आहे. जर 1 ठेवला असेल तर काय होणार आहे, तर तुमचं तर 1 ज्यावेळी स्विच ठेवलेला असणार आहे दॅट टाइम काय होणार आहे की इनपुट जो आहे 1 असल्यामुळे आउटपुटला काय होणार आहे 1 जो आहे तो डिस्प्ले होणार आहे. तर याच्यामध्ये 8:1 मक्स मध्ये परफॉर्म करून बघा तुम्ही. काही प्रॉब्लेम असेल तर मग विचारा. 8:1 मल्टिप्लेक्सर सेम आपण मल्टिप्लेक्सर स्टडी केल्यानंतर त्याच्याच डेटा सिलेक्टर मध्ये ऑप्शन आहेत डीमक्सचे. तर 1:2A 1:4A 1:8A आणि 1:16 आहे. तर आपण मॅन्युअल मध्ये जे दिलेले आहे किंवा सगळे मल्टिप्लेक्सर जे आहे ते तुम्ही व्हेरीफाय करून बघा. थेअरी मध्ये आपण स्टडी केलेले, प्रॅक्टिकली फक्त काय की व्हेरीफाय करून बघा की तुम्ही जे काही सिलेक्ट लाईन्स थ्रू इनपुट देणार आहे तेच तुमचा आउटपुटला डिस्प्ले होतंय का नाही ते क्रॉस चेक करा. तर याच्यामध्ये मल्टिप्लेक्सर जे आहे ते आपण मल्टिप्लेक्सर स्टडी केलंय. तर प्रॅक्टिकल जे आहे ते परफॉर्म करा आणि त्याच्यानुसार परफॉर्म करून जे काही आउटपुट येत आहे ते तुमचं शेअर करा. मल्टिप्लेक्सरचं देन डीमल्टिप्लेक्सर जे आहे ते पण सेम त्याच टाइप मध्ये. तिथून फक्त काय करायचा, डीमल्टिप्लेक्सर IC जो आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यामध्ये इनपुट सिंगल इनपुट आहे, आउटपुट काय असणार आहे मल्टिपल आउटपुट असणार आहे. तर इनपुट सिलेक्ट लाईन्स जे आहे त्या तुमच्या डिपेंड्स असणार आहे 1:2 मक्स मध्ये, 1:4 मक्स मध्ये, 1:8 मक्स मध्ये आणि 1:16 मक्स मध्ये. तर मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे किंवा डीमल्टिप्लेक्सरचं ट्रूथ टेबल जे आहे थेअरीमध्ये सांगितलेले तेच प्रॅक्टिकली व्हेरीफाय करून बघा. तर तुम्हाला परत मल्टिप्लेक्सरचं काय करते, ट्रूथ टेबल जो आहे तो दाखवते. तर मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे तो दाखवते. तुम्ही 8:1 किंवा थेअरीमध्ये दाखवते झालेलं पॉइंट जो आहे तो शेअर करते. थेअरी मधला ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करून बघितला तरी चालेल. तर थेअरीमध्ये आपण मल्टिप्लेक्सर्स जे आहे ते स्टडी केलेले 2:1 मल्टिप्लेक्सर. तर 2:1 मल्टिप्लेक्सर मीन्स व्हॉट की याच्यामध्ये काय असणार आहे दोन इनपुट असणारे आणि सिलेक्ट लाईन्स जी आहे ती सिलेक्ट लाईन किती असणार आहे, एक सिलेक्ट लाईन असणार आहे. तर सिलेक्ट लाईन 0 किंवा 1 असणार आहे. त्याच्यानुसार इनपुट D0 D1 की इथं आपण काय करणार आहे स्विच कनेक्ट करणार आहे. स्विच ऑन असेल तर ऑन, ऑफ असेल तर ऑफ. त्याच्यानुसार आउटपुट जे आहे ते तुम्हाला काय होणार आहे डिस्प्ले होणार आहे. दॅट इज फॉर 2:1 मल्टिप्लेक्सर. देन ट्रूथ टेबल किंवा त्याची लॉजिकल डायग्राम जी आहे बाय युझिंग बेसिक गेट्स. तर या लॉजिकल डायग्राम पण तुम्ही काय सॉफ्टवेअरमध्ये व्हेरीफाय करू शकता किंवा डायरेक्टली मल्टिप्लेक्सर IC जी आहे ती सिलेक्ट करून डायग्राम जी आहे ती व्हेरीफाय करा. 2:1 मल्टिप्लेक्सरची दाखवलेली, नंतर 4:1 मक्स जो आहे तो पण तुम्हाला थेअरीमध्ये सांगितलेला आहे. तर 4:1 मक्स मध्ये काय असणार आहे 4 इनपुट असणारे, 2 सिलेक्ट लाईन असणारे आउटपुट.
तर 00011011 त्याच्यानुसार सिरियली एक एक इनपुट काय होणार आहे सिलेक्ट होणार आहे आउटपुटला D0 D1 D2 D3 दॅट इज फॉर 4:1 मल्टिप्लेक्सर. देन नेक्स्ट जे आहे आपण 8:2 लॉजिकल डायग्राम जी आहे याची ही दिलेली आहे ही पण व्हेरीफाय करून बघू शकता किंवा डायरेक्टली मल्टिप्लेक्सर सिलेक्ट करा स्विचेस कनेक्ट करा LED लॅम्प जो आहे तो कनेक्ट करा आणि व्हेरीफाय करा. 8:1 मल्टिप्लेक्सर आपल्याला मॅन्युअलमध्ये व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे त्याच्यानुसार काय करा व्हेरिफिकेशनमध्ये तर टोटल 8 इनपुट्स 3 सिलेक्ट लाईन आउटपुट तर ट्रूथ टेबल जो आहे हा ट्रूथ टेबल व्हेरीफाय करा. तर सिलेक्ट लाईन S0 S1 S2 तर त्याच्यानुसार सिलेक्ट लाईन्सच्या कंडिशन 0 1 2 3 4 5 6 7 चा बायनरी इक्विव्हॅलंट नंबर नोट केलेला आहे. तर ज्यावेळी इनपुट 0 असेल त्यावेळी तुमचा D0 तर मल्टिप्लेक्सरमध्ये रेड पॉईंट जो आहे तो D0 च्या अक्रॉस असणार आहे. ज्यावेळी इनपुट तुम्ही 1 देणार आहे त्यावेळी मल्टिप्लेक्सरच्या रेड पॉईंट जो आहे तो तुमचा 1 च्या अक्रॉस असणार आहे. देन सिरियली एक एक फक्त काय होणार आहे इनपुट जे आहे ते सिलेक्ट होणार आहे. 8:1 मध्ये सेम 16:1 मल्टिप्लेक्सर आहे तर 16:1 मल्टिप्लेक्सर मध्ये काय असणार आहे तर टोटल 16 इनपुट्स असणार आहे आणि आउटपुट किती 1 असणार आहे आणि सिलेक्ट लाईन्स जे आहे त्या टोटल तुमच्या सिलेक्ट लाईन्सच्या सर्किटमध्ये किती असणार आहे तर टोटल सिलेक्ट लाईन्स जे आहे 4 असणार आहे. 4 सिलेक्ट लाईन्स वरून आपण काय करणार आहे पॉसिबल कंडिशन्स जे आहे पॉसिबल कॉम्बिनेशन्स जे आहे 4 चे 0 to 16 पर्यंत नोट करणार आहे. तर सर्किट जे आहे ते प्रत्येकाने व्हेरीफाय करा सॉफ्टवेअरमध्ये त्याच्यानुसार स्क्रीनशॉट जो आहे ग्रुपवरती शेअर करा. प्रॅक्टिकल जे आहे सॉफ्टवेअरमध्ये लक्षात आलंय ना की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा सिलेक्टरमध्ये ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला मक्स आणि डीमक्सचं तर त्याच्यानुसार मल्टिप्लेक्सरचं फक्त परफॉर्म करा. नेक्स्ट टाइम आपण डीमक्सचं परफॉर्म करूया. तर मल्टिप्लेक्सरमध्ये 4ही मल्टिप्लेक्सर व्हेरीफाय करून बघा 2:1 4:1 आणि 8:1 आणि 16:1 त्याच्यानुसार ट्रूथ टेबल जे आहे ते व्हेरीफाय करा. तर सिलेक्ट लाईन्स वरून कंडिशन द्या. इनपुटचे जे स्विचेस कनेक्ट करताय त्याला तुम्ही रॅन्डमली 0 1 काहीही सेट करा. फक्त आउटपुट ऑब्झर्व करताना की जे तुम्ही सेट केलंय तेच तुम्हाला आउटपुटला दिसतंय का नाही तेवढं क्रॉस चेक करा. दॅट इज मल्टिप्लेक्सर. तर परफॉर्म करा आणि शेअर करा तुमचं प्रॅक्टिकल जे काही परफॉर्म करणार आहे तुम्ही. तर प्रॅक्टिकल जे आहे ते डिस्कनेक्ट करते. फक्त ट्रूथ टेबल कंप्लीट करा आणि मॅन्युअल मध्ये काय करा तुमचं नंतर जे काही नोट डाऊन केलेले क्वेश्चन आन्सर्स ते फक्त तिथं पेस्ट करा नंतर